येस ठीक नाही ना, चालूच करता येत नाही मला लवकर. हाय सगळ्या भावा बहिणींचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वाजलेत किती बघा, माझं काम सगळं आवरलं होतं 2:30 वाजेपर्यंत. जेवायला नवऱ्याची वाट बघितली. नवरा कामावून कितीला आले पाहिलं का? दिसतात का नाही? कामावून डायरेक्ट 3:30ला आले. आज सकाळी म्हणलं होतं बरं का, मी रोज माझा आहे ना 6 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक होऊन जातो. जेवायला या म्हणा, जेवण करा. जेवण केले. सकाळी चांगला डाबा झालेला तर तरी नाही न्याला. लय हटकोरे येतं, बरं नाही वाटत सगळ्या पोरांचे डबे असले आणि एखाद्या दिवशी आपल्याला डबा नसला ना, मला तर नाही वाटत बाई बरं. कारण ते नीट वागले ना, मी पण नीट वागते. ती नीट नाही वागले मी पण नाही नीट वागत. पण मी डबा उपाशी नाही कधी मारत. मारते का? मारते का? उपाशी नाही मारत. दिवसभर काम करायचं असल्यावर माणसाने मनाने शहाणं बनून स्वयंपाक लवकर उरकून. तसं तर कामाला आहे ना, आमच्या गावात नाही कामं बरं का, असं 20-20, 30-30, 35-35 किलोमीटर अंतरावर जाऊन काम करावं लागते बागाची. त्याच्यामुळे आहे ना, दिवसभर एवढं काबड कष्ट करावं लागतं. त्याच्यामुळं आपला रोज पहाटेचं उठायचं 4 वाजता, सगळ्यांच्या वाट्याचा एक खटीत डबा बनवून घ्यायचा, ते स्वयंपाक बनवून घ्यायचा. बरं चला, मला आहे ना तुम्हाला सगळ्यांना एका वेगळ्या विषयावर बोलायचं होतं बरं का. वेगळा विषय म्हणजे दुसरं काही नाही, आपलं हे यूट्यूब चॅनलचा विषयच होता. सगळ्यांची एकच खंत आहे, ती माझी खंत आहे. छोट्या युट्यूबरांची जी खंत आहे ना, ती माझीच खंत आहे बरं का. म्हणजे बोलायचं असं होतं की जे मोठाले यूट्यूबर असतात ना, ते छोट्या यूट्यूबरला कधीच सपोर्ट करत नाही बरं का. सपोर्ट करत नाही म्हणजे, आपण जर म्हणलं ना तुमच्या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलचं नाव घ्या, आमच्या चॅनलला सपोर्ट करायला सांगा, तर कोणच हा नाही म्हणत बरं का. आणि एखाद्याला जर आपण पैसे देऊन म्हणलं ना, आमच्या चॅनलला सपोर्ट भेटण्यासाठी तुम्ही प्रमोशन करा आमच्या चॅनलचं तुमच्या व्हिडिओमध्ये, तर ते पण आहे ना पैसे घ्यायला घेईन म्हणते तो, पण तुमचे व्हिडिओ पळतील का नाही पळतील हे आम्ही सांगू शकत नाही असं म्हणतात बरं का. त्यामुळं या यूट्यूबवर येऊन आहे ना, इतका पस्तावा येतो आणि इतकं डोक्याला हड्याक होतं ना, काय म्हणजे माझ्या झालंय बरं का. असे भरपूर चॅनलवाले येतं की त्यांच्या डोक्याला आहे ना असेच मुंग्या येतात. कसे पण व्हिडिओ टाका, किती पण चांगले टाका, कसे कंटेंट असू द्या, पण आहे ना यूज काही येतच नाही. अय काय कालवण भाकरी नाही काय? खाल्ले 1.5 चपाती. 1.5 चपात झालं जेवण? मग 2च मिनिटात जेवण झालं. मी सकाळ धरून वाट बघत बसले होते. बरं चला जाऊ द्या. आणि व्हिडिओला आहे ना यूजच येत नाही. कसे पण व्हिडिओ टाका, डोकंच चालत नाही. करावं तर काय करावं आणि काय करू नये. बरं चॅनल असून आता समज 17 माझे 18,000 सबस्क्रायबर आहे, पण यूज लॉंग व्हिडिओला पुरे 200, 300, 100 सुद्धा येत नाही. तर आत्ता बरं का, मागं येत होते, पण आत्ता एवढ्या 3-4 महिन्यात येतच नाही. तर याच्यासाठी नाही येतं की आपण जर लॉंग व्हिडिओ टाकले का आणि नंतर आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला का, तर शॉर्ट व्हिडिओ पळते तर आणि लॉंग व्हिडिओला यूजच येत नाही. आणि इतकं म्हणजे लाईव्हचं, शॉर्ट व्हिडिओचं, लॉंग व्हिडिओचं एवढं असं हे ना, मला नाही हे एखाद्या माझ्या जर यूट्यूबवरनी जर माझा व्हिडिओ जर बघितला ना, कितीक बी लांबलचक कमेंटद्वारे तुम्ही सांगा की बाबा अशा चुकीमुळं व्हिडिओला यूज येत नाही. तर काय कराल तसं, अशा चुकीमुळे ना व्हिडिओला यूज येत नाही. तर मलाच कळत नाही, कारण आहे ना आपल्याला हे यूट्यूबमधलं एवढं काही कळत नाही. काही म्हणलं तरी चालन, काही कळत नाही. आता थोड्या गोष्टी कळायला लागल्यात त्या यूट्यूबमधल्या. नाही तर इथून मागे ना ते यूट्यूबचं काही सुद्धा कळत नव्हतं. आणि काय बोलत होते मी, 18,000 सबस्क्रायबर आहे, पण व्हिडिओला यूज काही येत नाही. आणि जर लॉंग व्हिडिओ टाकले का, सतत लॉंग व्हिडिओ टाकले का, टाकावं म्हणलं का मग यूज वाढतील म्हणून, तर रोज काय कंटेंट हा व्हिडिओला टाकायचा ते डोकं चालत नाही बरं का. त्याच्यामुळं असं वाटतं शॉर्ट व्हिडिओ टाकले का मग त्याला तरी काही विषय लागत नाही, काही नाही.
ते शॉर्ट व्हिडिओ कसे छोटे छोटे असते तर 1-2 सेकंदाचे मिनिटाचे, पण त्याला असं आहे की पार 5 अन् 6 लाख गेलं का तेव्हा कुठे $1 येतो. आणि $1 म्हणजे कशातच काही नाहीये बरं का. चॅनल उघडून मी 4 वर्ष झाले तर 4 वर्ष झाले चॅनल उघडून, फक्त आतापर्यंत 2 पेमेंट घेतले तर. मग विचार करा किती डोक्याला मुंगे येत असतील. मी व्हिडिओ म्हणजे काय करू राहिले, थांबा मी येते ना. अहो नको इचू काटाय तिथं. नको मी येते थांबा. टिकाव तिथं पाठीमागं येते याच्या. थांबा जाऊ नका तिथं साप होते त्या दिवशी. बाबा ऐकतच नाही कुठली गोष्ट सांगितली तर. तर हा मला असं म्हणायचं होतं की लॉंग व्हिडिओ टाकले का शॉर्टला यूज येत नाही, आणि इकडून तिकडून शॉर्ट टाकले का तर मग ते लॉंग व्हिडिओची एवढं म्हणजे कमी घसरण होती यूज येण्याची की विचारताच सोय नाही. मी 2-3 महिन्यापासून छोटे छोटे व्हिडिओ टाकते, आणि अधूनमधून लॉंग व्हिडिओ टाकला का त्याला 20, 30, 25, 40 असे यूज येतात. भिकाऱ्याच्या वर गंमत आहे. म्हणजे रोजचं 4 रुपये, 3 रुपये, 2 रुपये, 5 रुपये असे पैसे येते तर व्हिडिओचे. म्हणजे इतकं डोक्याला ताप झालाय ना, असं वाटतंय चॅनल बंदच करून टाकावं. पण इतकं बेकार नाद आहे ना यो, एकदा लागला का माणसाला डोक्यात एखादं फॅट बसल्यासारखं. व्हिडिओ नाही टाकलं ना तर करमत पण नाही बरं का. सतत आहे ना YT स्टुडिओ एखादा व्हिडिओ सोडला ना, पण लॉंग म्हणा शॉर्ट म्हणा, सतत म्हणजे असं दिवसातून 10-12 YT स्टुडिओ उघडून बघायची इच्छा होती. किती व्ह्यूज आले असन, किती व्ह्यूज आले असन, काय कमेंट आले असन, किती लाईक आले असन, असं डोक्यात फॅट बसलेलं असतं बरं का. त्याच्यामुळे ना चॅनल बंद पण करू शकत नाही, कारण चालू असताना एवढा त्रास होतो व्ह्यूज नाही आल्यावर. तर एवढे सबस्क्रायबर वाढल्यानंतर बंदच करून टाकला तर डोक्याला किती टेन्शन येईल. माणूस येडं व्हायची भारी बाई. एक तर मी ना सुरुवातीला चॅनल खोललं होतं का तेव्हा मला वाटायचं बरं का, लोक इतर असं गरिबाला अपंगांना सोशल मीडियावर लई सपोर्ट करते, तर ते असं वाटायचं. पण तसं काहीच घडलं नाही बरं का माझ्या बाबतीमध्ये. मी चॅनल खोलल्यानंतर आहे ना मला 4 वर्षात 2 पेमेंट आले फक्त. मग विचार करा, आणि काही लोक कुठालचे कुठं कसे पोचले तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यांना किती म्हणजे पैसा पाणी भरपूर भेटले. ज्याच्या त्याच्या तकदीराचा भाग असतो ते नाही म्हणायचं आपल्याला. पण मग आणि लाईव्ह जर घेतली ना आपण, तिथं जर म्हणलं ना सुपर चॅट करा, तर तिथं पण लई भिकाऱ्यासारखं वाटतं बरं का सुपर चॅट करा म्हणायला. पण नाईलाज असतो, असं वाटतं चला जाऊ द्या. तेवढंच थोडं थोडं ते सुपर चॅट केल्यानंतर आहे ना त्याच्यातलं थोडं थोडं आपल्याला काही, आणि यूट्यूब पण कापून घेतं त्याच्यातले पैसे, तसं वाटतं. पण काही डोकंच चालत नाही. व्हिडिओ कसे टाकावा आणि कसे नाही, आणि का असा ताळमेळ चुकतो की शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर लॉंग व्हिडिओला यूज येत नाही, लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर शॉर्ट व्हिडिओला यूज येत नाही, आणि पळत तर कोणचेच नाही तर जास्त. आणि लाईव्हला सुद्धा आहे ना असं लई दिवसातून जर लाईव्ह घेतले ना 1-1.5 महिन्यातून तर लोक येतात, आणि आपण सारखी लाईव्ह घेतली ना तर कोणी येत नाही बरं का. असं बी होतं. त्याच्यामुळे चॅनलचं इतका डोक्याला हॅडॅक आणि इतकं डोक्यादुखी ना लिमिटच्या बाहेर. चला मी तुम्हाला आमच्या बाहेरचं वातावरण दाखवते. जानूचे पप्पा गेले तर पाईप साफ करायला. त्या दिवशी 2 घोणं साप निघले, ते नाक थोड्यावरून वाचले मी मारता मारता. इकडच्या साईडला बाग आहे बरं का, असा म्हणजे आमचा नाही बरं का, तो लोकाचा आहे. पण दाखवते, हे लिंबुनीचं झाड आहे, हे आहे आपलं, याला भरपूर लिंब बिंब येते. तर बाबा एकटीच तर पडले, ऐकत नाही काही नाही. अयो धार लावायचंच विसरले मी. झालं ते कापायचं एकचं पाणी. हो का, ह्यो पाईप दिसतो का, या पाईपापाशी शेवटच्या गुरुवारी ना मी हे झाड दिसतंय का, हे कडीपत्त्याचं झाड आता छाटलंय, ते थोडंच राहिलंय. कडीपत्ता आणायला आले होते, घोणस साफ होता, त्याच्यावर पाय पाडता वाचला. बरोबर, थांबा ठेवू द्या. बरं चला, एखाद्या युट्यूबरला होता ठेवा. एखाद्या चांगले हुशार युट्यूबर असेल ना, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की असं का होतं. असं थोडा वरती घ्या,
पाईप कापू राहिले बघा. मतदानाच्या टायमाला आहे ना नुसते म्हणतात आम्हाला निवडून द्या ना, अमुक करा आणि फलानं करा, आणि वापरायचं पाणी आंघोळीचं पाणी असं खड्ड्यांमध्ये काढावं लागतंय. दोन्ही गल्ल्यांना पाईप टाकली तर यांनी ग्रामपंचायतीच्या लोकांनी. नको ती बॅटरी फेकून द्या. दोन्ही गल्ल्यांना पाईप टाकले सांडपाण्याला, पण आमच्या इकडं आहे ना थोडं खाली घ्या. हां बस. पण आमच्या गल्लीला सरपंचाला 10 वेळेस सांगून पाईप टाकला नाही वापरायच्या सांडपाण्याला. निवडणुकीच्या टायमाला आले ना अशा हातापाया पडायला लागले, लोक असं वाटतं यांना मतदानच करावं नाही. कुठल्याच माणसाला सुखसुविधा उपलब्ध करीत नाही. तर उखंडा होता ते उखंडा अर्धा किलोमीटर अंतरावर नेऊन घातलाय, आणि वापरायचे सांडपाण्याची ही अवस्था आहे. इथं खड्डे खांदून, इथं धुण्याचं पाणी, इथं सगळं असं काही खरं नसतं. लोक फक्त खुर्ची ताब्यात येऊस तर आहे ना गोड गोड बोलते, तर मतदानाला आले का तेवढ्यापुरते तेवढे हातपाय जोडते, तर पाया पडते. तर एकदा का निवडून आले लोक कुणी पण, कुठालची तीच कंडिशन आहे, आमच्याच गावची नाही. परत कोणी कोणाचं आहे ना विचारसुद्धा करत नाही, कोणाला काय अडचण आहे का काय आहे. बाकीच्या आपल्या काय घरातल्या अडचणी सोडवा नाही म्हणत निवडून आल्यानंतर कोणी, पण हेच म्हणा असं उखंड्याचं म्हणा, परत सांडपाण्याची व्यवस्थेचं म्हणा, नाही करत कोणी. आता आपलं आपण का टाकायचं म्हणलं ना पाईप, तर त्याला 3-4 हजार रुपये खर्च आहे, जास्त येईल. तर चला, आपला विषय यूट्यूबचा होता. एखाद्याने व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नक्की सांगा कमेंट करून की नेमकं कुठं चुकतं आहे कुठं नाही. शॉर्ट व्हिडिओ टाकावं का लॉंग व्हिडिओ टाकावं का दोन्हीपैकी एकच टाकावं, मग चॅनलला व्यवस्थित यूज येतील. कॅमेरा पण हे करता येईना बंद.